मागे चालू आहे का टेन्शन घेऊ मागे चालू बरोबर एटीएम चोरी टोळीचा पर्दाफाश, पिकअप वाहनासह 2 आरोपी अटकेत. शिरपूर शहर पोलिसांची पाठलाग करत धडाकेबाज कारवाई. महाराष्ट्रात एटीएम मशीन चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणी पिकअप वाहनासह 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी रात्री 2:15 वाजता शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरील बँक ऑफ बडोदा एटीएम मशीनला लोखंडी साखळी बांधून पिकअप वाहनाने ओढून चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती रात्रगस्त पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयित वाहनाचा पाठलाग केला. आरोपींनी पोलिसांना चकमा देत 40 ते 45 मिनिटांचा थरारक पाठलाग घडवून आणला. अखेर तपास चक्र फिरवून पोलिसांनी हेमंत सुखलाल माळी व विदुर उर्फ विजय देवा जाधव यांना अटक केली. चौकशीत आरोपींनी यूट्यूबवरील माहितीच्या आधारे एटीएम चोरीचं नियोजन केल्याची कबुली दिली असून शिरपूरसह धुळे आणि अंमळनेर येथेही एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचं निष्पन्न झालंय. आरोपींकडून पिकअप वाहन, लोखंडी साखळी व चोरीचं साहित्य जप्त करण्यात आलंय. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे व उपविभागीय अधिकारी श्री सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी व शिरपूर शहर पोलिसांच्या पथकानं केली. साधारणतः रात्री 2:30 वाजता एक शाहरुख पिंजारी नावाचा एक रिक्षा चालकाचा फोन शिरपूर पोलीस स्टेशनला आला आणि 112 डायलला एक फोन आला की बँक ऑफ बडोदा येथील एटीएम समोर एक पिकअप व्हॅन आणि 2 इसम संशयितरित्या तिथे फिरत आहे. त्या अनुषंगाने सिनियर पीआय परदेशी व त्यांच्या टीमने तात्काळ तिथे धाव घेतली असता सदर पिकअप व्हॅन 2 इसम हे तात्काळ तिथे पळायला लागले. पोलीस स्टेशनने लगेच नाकाबंदी करून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन आणि थाळनेर इथे नाकाबंदी लावली. सदरची व्हॅन मध्य प्रदेश दिशेने पळू लागली, पण त्यांना कळलं की पुढे नाकाबंदी आहे म्हणून त्यांनी हाडाखेड नाकाच्या इथे पुन्हा टर्न मारून ते चोपडा फाट्याकडे जायला लागले. चोपडा फाट्याकडे देखील पोलिसांनी अतिशय जिद्दीने त्याचा पाठलाग केला. चोपडा फाट्याच्या इकडे संबंधित व्हॅन टाकून हे दोन्ही आरोपी पळून गेले. त्याच्यानंतर काही तांत्रिक पद्धतीने तपास करून आणि फास्टॅगवरनं रिव्हर्स आपण त्यांचा तपास करून 2 आरोपी हेमंत सुखलाल माळी राहणार धुळे आणि विजय देवा जाधव राहणार जिल्हा जळगाव या दोघांना आपण ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडनं पिकअप व्हॅन देखील आपण जप्त केलेली आहे व इतर जेवढं साहित्य होतं ते देखील जप्त केलेलं आहे. सदर आरोपींनी अंमळनेर येथील देखील सेम मोडसने एटीएम थेफ्ट केलेले आहे आणि धुळे शहर पोलीस स्टेशनवर देखील त्यांच्यावर सेम एटीएम थेफ्टचा गुन्हा दाखल आहे. मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो की ज्याप्रमाणे शाहरुख पिंजारी रिक्षा चालक यांनी पोलिसांना अतिशय योग्य वेळी माहिती दिली आणि आपण हा इतका मोठा गुन्हा उघडकीस आणू शकलो, तसेच सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला काही सस्पिशियस आढळलं तर तात्काळ 112 डायल 112 वर आपण कॉल करावा. धन्यवाद.